एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। उपमुख्यमंत्री अजित पवारांना किसन जाधवने दिली अजितदादा चषक अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी। अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांची इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने सन्मान। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये 900 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता। या स्पर्धेचे पारितोषिक वितरण 16 मोठ्या थाटात माटात संपन्न झाले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे त्यांची भेट घेऊन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली। या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माणिक कांबळे, आनंद गाडेकर, प्रतिमेश पवार आदींची उपस्थिती होती। इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि किसन जाधव यांचे सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय कारकीर्द कौतुकास्पद असून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने आपल्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केलं। नुकतेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली। त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली। छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच किसन जाधव यांनी नामदार छगन भुजबळ यांना मखमली टोपी, शाल, पुष्पगुच्छ, प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करीत सन्मान केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला यश मिळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी छगन भुजबळ यांनी यावेळी केली।